नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत की जी महायुती आहे म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष यांची जी युती आहे, या महायुतीतून आता महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या लढवायच्या म्हणजे अजित पवारांना काहीस त्याच्यातून बाहेर काढलं गेलेलं आहे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप यांची युती झाली, परंतु अजित पवार यांना त्यातून बाहेर काढलं गेलेलं आहे. तसंच पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, अशा अनेक महानगरपालिकेतून अजित पवारांना युतीतून बाहेर काढलं गेलेलं आहे. तर याचा अर्थ असाच समजायचा का की अजित पवार यांची महायुतीतून हकलपट्टी केलेली आहे. म्हणजे जिथं अजितदादांची मतदार आहेत, ज्यांचा फायदा घेता येतोय तिथं फायदा घ्यायचा आणि इतर ठिकाणी मात्र त्यांच्या विरोधात निवडणुका लढवायच्या, असं काहीच महायुतीचं सध्या झालेलं आहे. म्हणजे ताटातुटी फाटाफाटी अशा पद्धतीचं सध्याचं चित्र आपल्याला दिसतंय. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत की आपण सर्वांनी जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच घमासान सुरू आहे. भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे, एकनाथ शिंदे हा छोटा आणि त्याच्यापेक्षा छोटा भाऊ हा अजित पवार म्हटलं जातं. म्हणजे मोठा छोटा छोटा. तर जागा वाटप सुद्धा तसंच काहीशा पद्धतीनं होताना आपल्याला दिसते. आता नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मात्र आपल्याला वेगळं चित्र दिसलं. हे सगळे पक्ष एकमेकाच्या विरोधात निवडणुका लढवताना आपल्याला दिसलं. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुकाला मात्र जे नगरपालिका नगरपंचायतीत झालं ते महानगरपालिका निवडणुकामध्ये नको, म्हणून भारतीय जनता पक्ष आणि ह्या पक्षांची सगळ्यांची वेगवेगळी खेळी आहे. आता मुंबई या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र लढतील असं काहीसं बोललं जात होतं. परंतु सोयीस्करपणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाजूला फेकलं गेलेलं आहे. म्हणजे अजितदादांची माहितीतून हकलपट्टी केली की काय, असं काहीच चित्र आहे. अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे, या राष्ट्रवादीची मुंबईमधली निवडणूक लढवण्याची जबाबदारी हे नवाब मलिक यांच्यावरती दिलेली आहे. नवाब मलिक आणि सना मलिक. आता कधी काळी भारतीय जनता पक्षानेच या नवाब मलिकांवरती आरोप केले होते की दाऊद इब्राहिमला बॉम्बस्फोट प्रकरणात पैसे पुरवले, म्हणजे त्याची जागा घेतली आणि त्याला पैसे पुरवले असं सांगितलं जात होतं. आता ह्याच्यावरती ईडीनं कारवाई केली, तेव्हा ईडीनं सांगितलं की 50 लाख रुपयेची जागा विकत घेतली. त्यानंतर सांगितलं की प्रिंट मिस्टेक आहे, 5 लाखाची घेतली. परत सांगितलं गेले की प्रिंट मिस्टेक आहे, 50,000ची जागा आहे ती. आता हे म्हणजे ईडीच्या आडून भारतीय जनता पक्ष राजकारण करतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर आता पुढे जाऊन पुन्हा अजित पवार गट ज्यावेळेस भाजपमध्ये सामील झाला त्यावेळेस मात्र नवाब मलिक हे जेलमध्ये असताना त्यांचा जामीन झाला. जेलमध्ये होते, भाजप सोबत गेले की जामीन झाला. आणि आता किती जरी भाजपची लोक वर बडवून टीर बजवत असतील की आम्ही राष्ट्रवादी सोबत युती नाही केली, तरी हे लोकांना दिसतंय की बाबा हे सगळे एकाच आघाडीमध्ये एकाच गाडीमध्ये बसलेले आहेत. आरोप ह्यांनीच करायचे आणि पुन्हा सोबत ह्यांनीच घ्यायचं, असंच काहीच चित्र झालेलं आहे. तर आता मुंबईमधली निवडणूक लढवण्याची जबाबदारी हे नवाब मलिक आणि सना मलिक त्यांची कन्या ह्या दोघांवरती दिली गेलेली आहे. आता ह्यांच्यावरती निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली म्हटलं गेलं की भारतीय जनता पक्षानं सांगितलं की आमची युती ही राष्ट्रवादी सोबत नाही, आम्ही एकनाथ शिंदे आणि आम्ही दोघं जणच युती करणार. आता हे झाल्यावरती पुन्हा पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महापालिका असेल, नाशिक असेल, अशा सगळ्याच ठिकाणी अजित पवारांना वेगळं पाडण्याचा डाव हा भाजपनं आखलेला आहे. म्हणजे अजित पवारांच्या विरहित निवडणुका लढवायच्या. अजित पवारांच्या सगळ्याच नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे मोठे आरोप झालेले आहेत.
जसं की आता काल माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला, त्यांना अटक सुद्धा पोलिसांनी केलेली आहे. तर ते नाशिकमध्ये त्याचा परिणाम होईल, मुंबईमध्ये नवाब मलिक यांचा परिणाम होईल, तर इतर ठिकाणी सुद्धा असंच आहे. म्हणजे कोल्हापूरमध्ये सुद्धा ते मलिक तिथले जे हसन मुश्रीफ आहेत त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, छगन भुजबळांवरती झालेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. आणि या आरोपांमुळं महानगरपालिकेला युती नको असं काहीसं भारतीय जनता पक्षाचं मत आहे. आणि यामुळंच अजित पवार यांना महायुतीतूनच निवडणुकीपुरतं बाजूला काढलं गेलं की काय, अशी आता परिस्थिती सध्याची निर्माण झालेली आहे. तर अजितदादांना सुद्धा जोरदार अशी तयारी निवडणुकांची केलेली आहे. परंतु जरी अजित पवारांना जरी निवडणुकीपुरतं बाहेर काढलं गेलं महायुतीतनं, तरी मात्र सत्तेत मात्र राज्याच्या राजकारणामध्ये मात्र सगळे एकत्रच आहेत. म्हणजे फक्त निवडणुकांपुरतं अजितदादांची हक्कलपट्टी केल्यागत सांगायचं आणि निवडणुका झाले की हे पुन्हा एकत्र यायचं. म्हणजे समजा जर मुंबई महापालिकेला जर महापौर बनवण्यासाठी जर काही 4-2 सीटा कमी पडल्या आणि त्या जर अजित पवारांच्या तेवढ्या निवडून आल्या, तर मात्र अजितदादांना सत्तेमध्ये सामील करून घेतलं जाईल. मग तिथं नवाब मलिक वगैरे काही दिसणार नाहीत. सत्ता ही सर्वात महत्वाची. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं ब्रीदवाक्य आहे की सत्ता ही संपत्ती आहे. म्हणजे सत्ता असेल तरच सगळं काही असतं. फक्त आणि फक्त सत्तेसाठीच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, असं काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं सध्या जरी अजित पवारांना बाजूला काढलं गेलं असलं तरी उद्या अजित पवारांना सोबत देखील घेतलं जाईल, असंच काहीसं चित्र आपल्याला दिसतंय. आणि त्याहून दुसरी गोष्ट की बघा, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, मुंबई महापालिका, नाशिक महापालिका या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्र निवडणूक लढवेल. आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट हे दोघंच एकत्र निवडणुका लढवतील. त्यात सुद्धा एकनाथ शिंदे गटाला डॅमेज केलं जाईल. आता आपण पाहिलं की एकनाथ शिंदे यांच्या भावावरती ड्रग्ज प्रकरणातले आरोप केले गेलेले आहेत. म्हणजे आरोप करायचे आणि त्यांना सुद्धा अडचणीत आणायचं, असं काहीसं चित्र सध्याचं तरी आपल्याला दिसतंय. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे सगळं कळलंच की बाबा खरंच अजित पवारांना युतीतूनच बाहेर काढलं जाईल का. सध्या तरी मात्र अजित पवारांची हकलपट्टी केल्यासारखं चित्र निर्माण झालेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.